वेलकम टू परफेक्ट मॅथ्स प्रॅक्टिस। या व्हिडिओमध्ये आपल्याला सराव संच 15.1 पाहायचे आहे। तर त्याआधी आपण जाणून घेऊयात की समांतरभुज चौकोन म्हणजे काय। ज्या चौकोनाच्या सम्मुख बाजूंच्या दोन्ही जोड्या समान असतात। म्हणजे हे पहा, इथे चौकोन ABCD आहे। AB बरोबर DC असते आणि AD बरोबर BC, तेव्हा त्या चौकोनाला म्हणायचे समांतरभुज चौकोन। फॉर एक्झाम्पल, हे AD ची किंमत आपल्याला 20 सेमी असेल, तर त्याच्या समोरची बाजू म्हणजे AD च्या समोरची बाजू आहे BC, BC ची पण किंमत 20 सेमी असते। आणि जर AB ची लांबी दिलेली असेल आपल्याला 10 सेमी, तर DC पण 10 सेमीच। हा BC आहे ह्या समांतरभुज चौकोनाचा पाया आणि हे AE ह्या समांतरभुज चौकोनाची उंची। हे सूत्र तुम्हाला लक्षात ठेवायचे आहे। समांतरभुज चौकोनाचे क्षेत्रफळ बरोबर पाया गुणिले उंची। ह्याच सूत्राच्या मदतीने आपण सराव संच 15.1 सोडवणार आहोत। पहिला प्रश्न, एका समांतरभुज चौकोनाचा पाया 18 सेमी आहे। समांतरभुज चौकोनामध्ये पाया दिलेला आहे 18 सेमी, मग त्यानंतर व उंची 11 सेमी आहे। उंची बरोबर 11 सेमी, तर त्या चौकोनाचे क्षेत्रफळ काढा। आपल्याला माहिती आहे समांतरभुज चौकोनाचे क्षेत्रफळ बरोबर पाया गुणिले उंची बरोबर पाया दिलेला आहे 18 सेमी, 18 गुणिले उंची दिलेली आहे 11 सेमी। मग ह्या दोघांचा गुणाकार 11 × 8 = 88, 88 चे 8 आणि हच्चे आले 8, 11 × 11 + 8 19, 198 चौ सेमी। क्षेत्रफळ विचारले, क्षेत्रफळचे एकक चौरस सेंटीमीटर। हे बघा, इथे पायाचे एकक आहे सेमी आणि उंचीचे एकक आहे सेमी। सेमी गुणिले सेमी बरोबर सेमीचा वर्ग। याला आपण 198 चौ सेमी किंवा 198 सेमीचा वर्ग पण लिहू शकतो। मग आपण इथे लिहू शकता, म्हणून समांतरभुज चौकोनाचे क्षेत्रफळ बरोबर 198 चौ सेमी। ह्यानंतर पुढचा प्रश्न, एका समांतरभुज चौकोनाचे क्षेत्रफळ 29.6 चौ सेमी आहे। मग ते लिहून घ्यायचे। क्षेत्रफळ बरोबर समांतरभुज चौकोनाचे क्षेत्रफळ, समांतरभुज चौकोनाचे क्षेत्रफळ बरोबर 29.6 चौ सेमी। मग त्याच्यानंतर पाया दिलेला आहे 8 सेमी, पाया बरोबर 8 सेमी। मग आपल्याला म्हणलेला आहे, तर त्या चौकोनाची उंची काढा। आपल्याला सूत्र माहिती आहे, समांतरभुज चौकोनाचे क्षेत्रफळ बरोबर पाया गुणिले उंची। मग आता इथे किमती ठेवायच्या आहेत। समांतरभुज चौकोनाचे क्षेत्रफळ आपल्याला दिलेलं आहे 29.6 बरोबर पाया आहे 8 सेमी गुणिले उंची दिलेली नाही, आपल्याला उंची काढायची आहे, म्हणून इथे आपण उंची लिहू शकता। मग आपल्याला उंची काढायची आहे, त्याला बरोबरच्या ह्या साईडला ठेवायचे। मग हे 29.6 जशास तसे हे गुणाकारातले 8 बरोबरच्या पलीकडे आल्याच्या नंतर भागाकारात अंशातले छेदात 8। मग ह्याला आपण भाग घालू शकतो। 8 × 8, 8 × 3 = 24, 29 मधून 24 गेल्याच्या नंतर 5 बाकी राहिले। मग इथे 8च्या पाड्यात 5 नाही म्हणून आपण पॉइंट दिलं, इथे झाले 56, 8 × 7 = 56। मग आपण इथे लिहू शकता, म्हणून त्या चौकोनाची उंची बरोबर 3.7 सेमी आहे। त्याच्यानंतर तिसरा प्रश्न, एका समांतरभुज चौकोनाचे क्षेत्रफळ 83.2 चौ सेमी आहे। समांतरभुज चौकोनाचे क्षेत्रफळ
बरोबर 83.2 चौसेमी. मग त्यानंतर त्याची उंची 6.4 सेमी असेल तर उंची बरोबर 6.4 सेमी असेल तर त्याचा पाया किती लांबीचा असेल. पाया आपल्याला काढायचा आहे. मग आपल्याला समांतरभुज चौकोनाचे क्षेत्रफळाचे सूत्र माहिती आहे. समांतरभुज चौकोनाचे क्षेत्रफळ बरोबर पाया गुणिले उंची. त्यानंतर आता किमती ठेवायचे. क्षेत्रफळ दिलेलं आहे 83.2 चौसेमी. 83.2 बरोबर पाया आपल्याला काढायचा आहे म्हणून इथे जशास तसे पाया लिहायचे गुणिले उंची दिलेली आहे 6.4 सेमी. हे 83.2 जशास तसे हे 6.4 बरोबरच्या पलीकडे आल्याच्या नंतर अंशातलं छेदात येते, गुणाकारातलं भागाकारात. 6.4 बरोबर पाया. ह्याला आपल्याला सोप्या पद्धतीत करण्यासाठी अंशाला पण 10 ने गुणायचे आणि छेदाला पण 10 ने गुणायचे. 83.2 ला 10 ने गुणल्याच्या नंतर 832 छेद 6.4 ला 10 ने गुणल्याच्या नंतर हे 0.1 ने पुढे सरकते म्हणजे 64 बरोबर पाया. ह्याला आपण 4 ने भाग घालू शकतो. 4 2 8 पूर्ण भाग गेल्यामुळे आपण शून्य द्यायचा. 4 8 32 हे 4 1 4 2 उरले 4 सख 24 म्हणजे इथे 208 भागिले 16 208 भागिले 16 बरोबर पाया. 16 1 16 हे 16 1 16 4 राहिले 16 त्रिक 48 म्हणून पाया बरोबर 13 सेमी आहे. ह्याचा तुम्ही स्क्रीनशॉट काढून घेऊ शकता. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा. थँक्स फॉर वॉचिंग अँड आय विल सी यू इन द नेक्स्ट व्हिडिओ.